नमस्ते मेरे प्यारे दोस्तों, तो कैसे हो आप। आई होप कि आप अच्छे होंगे। मैं भी बहुत अच्छा हूँ। स्वागत है आपका एक नए वीडियो में आपके अपने समाधान के साथ। नहीं किया था अभी तक कर ले। वीडियो शुरू करने से पहले अगर आप चैनल पे नए हो तो चैनल को सब्सक्राइब करें, वीडियो को लाइक करें, वीडियो को शेअर करें और कमेंट करें। मी जो अगोदर व्हिडिओ बनवलेला होता की जे तुमचं याच्यामध्ये आधार सेंडिंगद्वारे तुम्ही बघू शकता की तुमचा बँक अकाउंटला तुमचा आधार लिंक आहेत की नाही, त्याच्यात तुम्हाला ॲक्टिवेट डिॲक्टिवेट दाखवेल। ज्यांचं ॲक्टिवेट असेल त्यांना ही प्रोसेस करायचं काम नाही, पण ज्यांचं डिॲक्टिवेट आहे त्यांना ह्या व्हिडिओमध्ये ही प्रोसेस करणं अनिवार्य आहेत। जर तुम्ही ही प्रोसेस केली नाही तर कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार नाही। याच्यामध्ये पूर्ण मी माहिती तुम्हाला देणार कशा प्रकारे तुम्ही आधार सेंडिंग ॲक्टिवेट करू शकता। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असलेल्या क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे। क्रोम NPCI अशा प्रकारे एंटर करायचं आहे। NPCI एंटर केल्यानंतर अशा प्रकारे NPCI तुम्ही इथे एंटर केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर फर्स्ट पेज येईल, ज्याच्यावरती एक जो भीम ॲपवरती सिम्बॉल असतो असा तुम्हाला सिम्बॉल दिसेल। या पहिल्या याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। तुम्ही जसे क्लिक कराल समोर जात आहे बघा, तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या समोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला हे इथे थोडे थोडे ऑप्शन दिसत असेल बघा। हे प्रोडक्ट दाखवत आहे, हे कॉस्मॉस दाखवत आहे, मीडिया दाखवत आहे। इथं तुम्हाला कन्झ्युमरमध्ये जायचं आहे। तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर हे देगा। इथं तुम्हाला दिसेल भारत आधार सेंडिंग एनेबल बेस, या प्रकारे याच्यावरती क्लिक करायचं आहे। काही वेळेस ही वेबसाईट ओपन होत नाही आहे, बट आता झाली आहे चांगल्या प्रकारे, हे बघा। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे इथं बघा, तुम्ही जसं वेबसाईटमध्ये एंटर करता इथं टायमिंग सुरू होतो आहे। या टायमिंगच्या अगोदर तुम्हाला पूर्ण कारवाई करायची, 8 मिनटं टाईम भेटतो आहे। त्यामध्ये इथं दाखवलेलं आहे, इथं पहिल्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। इथं आधार नंबर टाकायचा आहे, तिथून नंतर इथं दिलं आहे तुम्हाला सेंडिंग रिक्वेस्ट ऑफ आधार सेंडिंग ॲक्टिव्ह करायची आहेत की डिॲक्टिव्ह करायची। जर तुम्ही ॲक्टिव्ह करायची असेल तर तुम्ही इथं सेंडिंगवरती क्लिक करायचं, आणि डिॲक्टिवेट करायचं असेल तर डिसेंडिंगवरती क्लिक करायचं। आणि दुसरं इथं महत्त्वाचं म्हणजे बँक दाखवते। आता तुम्ही इथे अशा प्रकारे बँक, हे बघा बँक आपण नुसतं बी एंटर केलं तर याच्यामध्ये आजच्या डेटला फक्त 5 बँका दाखवत आहे, कारण हे खाली फक्त 5 बँकासाठी लागू झालेलं आहे। हे बघा 5 बँका, एक बँक ऑफ बडोदा आहे, कॅनडा बँक आहे, इंडियन बँक आहे। ह्या आपल्या महाराष्ट्रात फक्त तुम्हाला कॅनडा बँक भेटेल, इंडियन बँक, बडोदा बँक भेटेल। लवकरच यामध्ये बाकी पण बँक ॲड करता येत। अशा प्रकारे ज्यांचं ह्या बँकेमध्ये अकाउंट असेल त्यांचं इथं करण्यासाठी ते इथं त्यांची पूर्ण डिटेल भरून, डिटेल तर एवढी काही नाही, फक्त तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे। तोच अकाउंट नंबर परत इथं कन्फर्म करायसाठी टाकायचा आहे। आणि इथं खाली एक बॉक्स दिलेला आहे, इथं म्हणजे त्यांचं हे आहे, इथे दिलं आहे बाय सबमिट माय आधार नंबर, म्हणजे तुम्ही अथॉरिटी देत आहे त्यांना, बँकला वगैरे जे पण आहे। आणि इथं हे दिलेलं आहे, कॅप्चा दिलेला आहे, तो कॅप्चा तुम्हाला इथे एंटर करायचा आहे। कॅप्चा इथं एंटर केल्यानंतर तिथं प्रोसेस आहे आणि इथं रिसेट, अगर तुम्ही काही चुकले असेल तर रिसेट करून परत प्रोसेस करू शकता। पूर्ण माहिती व्यवस्थित भरून तुम्ही 8 मिनटाचा टाईम दिली बघा, टाईम चालू आहे तिथं 6 मिनटं झालेत, मी तुम्हाला सांगतोय 6 मिनटं झाले। अशा प्रकारे तुमच्यासमोर फेस ओपन होऊन तुम्ही पूर्ण हे डिटेल भरून इथून सेंडिंग करू शकता। NPCI प्लस DBT डायरेक्ट बँक ट्रान्सफर, जे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतात प्रत्येक योजनेचे, ते तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या तुमच्या OTP थ्रू करू शकता। तुम्हाला कुठं बँकेत जायचं नाही, कुठं नाही, फक्त ते आता आजच्या डेटला तिथे 5 बँका दाखवते, ज्या मी तुम्हाला सांगितल्या, तुम्ही पण त्या व्हिडिओमध्ये बघू शकता। याच्यामध्ये तुम्ही हे प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला इथे एक OTP येईल, आणि OTP प्रोसेस केल्यावर एक OTP येईल, OTP टाकून तुमची प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल। अशा प्रकारे तुम्ही तुमचा आधार सेंडिंग ॲक्टिव्ह करू शकता, डिसेंडिंग पण करू शकता, दोन्ही पण प्रोसेस करू शकता। मी सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल तर तुमची काही क्वेरी असेल, काही समजली नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद।
ज्या महिलांची बँक ह्या लिस्टमध्ये दाखवत नाही त्यांनी त्यांच्या बँक अकाउंट ज्या बँकेमध्ये त्या बँकेमध्ये जाऊन पण ते आधार सेडिंग करू शकता. त्यामुळे तिथं बँककडे गेल्यानंतर तुमच्यासोबत तुमचं पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड ह्या सर्व गोष्टी घेऊन जायच्या आहेत. त्यांना सांगायचं की आमचं आधार सेडिंग झालेलं नाही आणि ते आम्हाला या योजनेचे पैसे मिळवण्यासाठी आधार सेडिंग करायचं आहे. त्याप्रकारे तुम्ही तिथे बँकमध्ये जाऊन आधार सेडिंग करू शकता.